चेंज केले आता. ठीक. तर आपण आज प्रोजेक्टला स्टार्ट करत आहोत. त्यासाठी मी काय करतो, प्रोजेक्टसाठी एक आपलं जो काय फोल्डर असतो, जो काय आपलं ऍप्लिकेशनचं इन्व्हायरमेंट असतं, ते इन्व्हायरमेंट काय करतो मी जस्ट सेटअप करतो. जसं की आपला फोल्डर आहे A to Z React.js नावाचा फोल्डर. त्याला ओपन करू आपण. इथे राईट करणार CMD. ब्लॅक स्क्रीन ओपन झाली इथे. ठीक आहे. इथे ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मी इथे कमांड टाकतो आपले ऍप्लिकेशन क्रिएट करण्याची. जसं की npm कमांड काय आहे, क्रिएट व्हाईट लेटेस्ट. आणि प्रोजेक्टला नाव काय द्यायचं, काय द्यायचं नाव, वेबसाईट डॅश ऍप असं मी आपल्या ऍप्लिकेशनला नाव देतो. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते नाव काय करू शकता, देऊ शकता. जस्ट मला वाटलं वेबसाईट डॅश असं मला नाव द्यायचं, तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ठीक आहे. आपलं प्रोजेक्ट असायचा तो का. ठीक आहे. आता तुम्हाला मी काय बोललो होतो की जी काय प्रोजेक्टची डिझाईन आहे ते तुम्ही मला डिझाईन शेअर करा. आणि जसं मी ग्रुप आपला ओपन केला आणि त्या ग्रुपमध्ये मी असं पाहायला गेलो, तर आता डिझाईन बघा किती भरपूर सारे डिझाईन आहेत. ठीक आहे. पुढे तर मी सांगितले होते ना, आहे का, नाही सापडणार का बरं, अरे सापडले ना एक जणांशी. ओके. ठीक आहे. तो पण व्हिडिओ प्ले होत नाहीये. ठीक आहे. इथे एक डिझाईन आहे. जस्ट आपल्याकडे डिझाईन किती, 1 2 3 फक्त 4 डिझाईन आणि अजून एक आहे 5. तुम्ही शेअर केली का मला प्रोजेक्टची डिझाईन. मी तुम्हाला किती बोलत होतो ग्रुपवर मला शेअर करा शेअर करा, पण तुम्ही काय ऐकत नाही. ओके. त्यामुळे आता मी जी सांगन तेच तुम्हाला काय करावं लागणार, आता घ्यावं लागणार. ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन नाही राहिला आता. काही जास्त कॉम्प्लिकेट नाही, आपण इझी छोटासा एक प्रोजेक्ट घेणार आहोत. त्यात नाही समजलं तुम्हाला विचारत चालायचं मला. ठीक आहे. पहिल्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगतोय, जो पॉईंट तुम्हाला समजणार नाही तो डायरेक्टली काय करायचं, तुम्ही विचारू शकता. ओके. ठीक आहे. ऍप्लिकेशन आपण क्रिएट झाल्यानंतर फक्त आज तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. कोड कधी टाईप करायचा आहे तुम्हाला, मी तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आहे. नाही समजलं टाइम पण देतोय मी, फक्त आता तुम्ही समजून घ्यायचा कॉन्सेप्ट. ओके. नाहीतर तुम्ही आता टाईप करायला जाता आणि जेव्हा प्रॅक्टिस करायची त्या टायमाला तुम्ही मोबाईल पाहत बसता, आहे ना, असं काहीतरी. ठीक आहे. आपलं ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. कंट्रोल C करतो. यस राईट केलं, स्क्रीनला क्लिअर केलं. त्यानंतर कमांड कोणती असते, cd वेबसाईट डॅश ऍप, एंटर केलं. त्यानंतर सेकंड कमांड आपण राईट करू, कोड पेस्ट ऑफलाईन मेंबर मला तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. मी कसं करणार. ठीक आहे. मी विचारलं तर सांगत चला. एकदम स्लो घेऊ आपण. ठीक आहे. VS कोड ओपन झाल्यानंतर आता मला काय करायची, की आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायची. आता प्रोजेक्ट म्हणजे काय, की आपल्याला एक React.js मध्ये अशी काहीतरी ऍप्लिकेशन बनवायची, किंवा सॉफ्टवेअर असेल, किंवा आपलं एक वेबसाईट असेल. ओके. तर मला एक वेबसाईट बनवायची. त्यासाठी मी काय करतो, थोडंसं डॉक्युमेंटेशन करतो. कोणाकडून, ChatGPT. आणि ChatGPT सांगतो की आम्हाला असं असं काहीतरी एक वेबसाईट बनवायची, त्या वेबसाईट मध्ये काय करू मी. ठीक आहे. आता मला स्ट्रक्चर माहित नाही, रिक्वायरमेंट माहित नाहीत मला. ओके. मग मी ह्याला काय सांगतो, माझ्या भाषेमध्ये सांगतो किंवा आपल्या सर्वांच्या भाषेमध्ये, आम्हाला एक ई कॉमर्स साईट ची आहे, त्यामध्ये
CSS यूज तसं मी काहीतरी नॉर्मल त्याला सांगतो, ठीक आहे. तर इथे बघा काय छान टेलवाईन सीएसएस मध्ये वापरून तुम्ही रिस्पॉन्सिव्ह ई कॉमर्स वेबसाईट तयार करू शकतात. तर आपल्याला इथे काय दिले त्यांनी फाईल स्ट्रक्चर दिले. ओके, आणि फाईल स्ट्रक्चर मध्ये काय दिले परत त्यानंतर आपल्याला इथे पेजेस दिले. जसं की पेजेस मध्ये काय असणार, पेजेस कुठे दिलेत, ठीक आहे, इथे पेजेस दिलेत आपल्याला. काय काय पेजेस असणार, त्यामध्ये नावबार असणार, त्यानंतर हिरो बॅनर असणार, त्यानंतर कॅटेगरी सेक्शन असेल, त्यानंतर फीचर प्रोडक्ट असेल, ऍड टू कार्ट, न्यू, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, स्पेशल ऑफर बॅनर, भरपूर सारे. त्यानंतर फुटर पण असणार त्यामध्ये. ओके, असे भरपूर सारे त्यांनी आपल्याला काय सांगितले पेज दिले. जसं की ते काय जस्ट आपल्याला स्ट्रक्चर दिलंय आणि त्यांनी आपल्याला काय दिलंय एक डमी कोड दिलाय. ओके, ठीक आहे. मी आधी काय करतो सेटअप करून घेतो आपल्या रिॲक्ट जे असतं. आता आपलं जी काय ऍप्लिकेशन असणार आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण करणार यूज टेलवाईनचा. मग त्यासाठी मी काय करतो, जी काय आपली टेलवाईन सीएसएस आहे त्याची कनेक्शन करण्यासाठी गुगलला येऊन मी टेलवाईन सीएसएस असं सर्च केलं. तर मला इथे जसं स्टार्ट बटनावर क्लिक केलं तर मला इथे काहीतरी स्टेप दिसतात आहेत इथे. मग ह्या स्टेपला आपण फॉलो करणार आहे. जसं की इथे स्टेप काय दिली की तुम्ही npm क्रिएट एक ऍप्लिकेशन क्रिएट करा, त्यानंतर सीडी करा. ह्या दोन स्टेप आपण फॉलो केल्यात ऑलरेडी. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय आहे की तुम्हाला इन्स्टॉलेशन करायची. काय इन्स्टॉलेशन करायची, npm आय टेलवाईन. आपण हे इन्स्टॉलेशन केलंय का, करून घेऊ एकदा. जस्ट मी याला कॉपी केलं, सीएमडी मध्ये आलो, कमांड पेस्ट केलं, ठीक आहे. इथे इन्स्टॉलेशन होत आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट स्टेप कडे जाऊ. आता थर्ड स्टेप मध्ये काय केलं यांनी की तुमचं जी काही ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये कॉन्फिग नावाची फाईल आहे, white.config नावाची फाईल आहे. त्या फाईल मध्ये अशा दोन तरी काय करा लाईन ऍड करा. जसं की मी ती फर्स्ट लाईन काय करतो कॉपी करतो, VS कोड मध्ये आलो, कॉन्फिग नावाच्या फाईल मध्ये जस्ट तिसऱ्या नंबरला ती लाईन मी पेस्ट केली. त्यानंतर परत त्या वेबसाईटला गेलो, इथे हायलाइट लाईन केलेली आहे त्याला मी जस्ट कॉपी केलं, ती कुठे टाकायची प्लगइनच्या आतमध्ये. जसं इथे आलो, कोमा दिला, जस्ट पेस्ट केलं, झालं इथले काम आपलं. त्यानंतर आपली थर्ड स्टेप पण काय झाली कम्प्लीट झाली. त्यानंतर फोर्थ स्टेप मध्ये काय राईट केलंय की तुमच्याकडे जी काय टेलवाईन सीएसएस नावाची फाईल आहे त्या फाईल मध्ये ऍड करा. काय ऍड करा की एवढी एक लाईन ऍड करा. जस्ट ओके, ह्याला कॉपी करतो, व्हीएस कोड मध्ये आलो आणि एसआरसी मध्ये आपल्याकडे दोन फाईल आहेत. एक आहे app.css आणि सेकंड आहे index.css. मग जी लाईन कॉपी केली ती कुठे टाकायची, index.css. का टाकायची, सगळ्या फाईल मध्ये अप्लाय झालं पाहिजे. म्हणजे जी आपली index.css फाईल आहे ती कशी फाईल आहे आपली ग्लोबली फाईल आहे. कशी ग्लोबली. ओके, त्यामुळे आपण इंडेक्स मध्ये टाकलं. त्यानंतर पाचव्या स्टेप कडे गेल्यानंतर इथे काय आहे की तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करा. ओके, प्रोजेक्ट रन करायचा आहे. सीएमडी मध्ये आलो, कमांड मी npm रन देऊ टाकली. जशी मी कमांड टाकली तर आपल्याला इथे एक URL भेटेल. जस्ट URL ला मी गेलो, क्लिक केलं तर इथे दिसते आपल्याला एक बाय डिफॉल्ट स्ट्रक्चर, ठीक आहे. त्यानंतर मी VS कोड मध्ये येतो, जी app.css नावाची फाईल आहे त्या फाईल मधून जस्ट मी सगळी सीएसएस रिमूव्ह केली. त्यानंतर app.jss मध्ये जे काय आपला एक्स्ट्रा कोड आहे, बिना कामाचा कोड आहे, तो सगळा मी काय करतो रिमूव्ह करणार आहे. जस्ट इथे एक h1 मध्ये मी राईट करतो, वेलकम टू रिॲक्ट, असा एक छोटासा मेसेज प्रिंट केला. त्यानंतर जो काही एक्स्ट्रा व्हेरिएबल बनवले, जे काही एक्स्ट्रा स्टेट बनवले ते सगळे मी रिमूव्ह करतो. ओके, ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे वेलकम टू रिॲक्ट दिसते. ओके, मग जी आपली टेलवाईन सीएसएस कनेक्ट झाली की नाही त्या चेक करण्यासाठी मी इथे क्लास नेम देतो. क्लास नेम दिला जसं की मी टेक्स्ट ब्ल्यू देऊ आपण इथे 500. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपला जो काही टेक्स्टचा कलर आहे तो कसा झालाय आता ब्ल्यू झालाय. म्हणजे आता इथे आपल्याला समजलंय की आपली जी काही टेलवाईन सीएसएस आहे ते कनेक्ट झाली. ओके, ठीक आहे. आता आपल्याला एक ई कॉमर्स ची एक काय बनवायची, आपल्याला ऍप्लिकेशन बनवायची. त्याच्यासाठी मी काय केलंय की थोडस डॉक्युमेंटेशन काढले. ओके, जसं की मी ते थोडस डॉक्युमेंटेशन काढले एक फाईल मध्ये.
कोणती वेबसाईट आहे आपली? ई कॉमर्स वेब ऍप्लिकेशनचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे? आपलं त्यामध्ये रजिस्ट्रेशन पेज असणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे? फील्ड कोणत्या कोणत्या असणार आहेत, त्यानंतर फीचर कोणते कोणते असणार आहेत, ती मी काय केलेत ह्या फोल्डरमध्ये किंवा ह्या वर्ड फाईलमध्ये काय केलेत काढून ठेवलेले, राईट केले. ओके, रजिस्ट्रेशन पेज असणार, त्यानंतर लॉग इन पेज मध्ये काय काय असणार, ईमेल आणि फोन नंबरने आपण काय घेणार, हे दोन्ही फील्ड घेणार. त्यानंतर पासवर्ड घेणार आणि त्याची काही फंक्शनलिटी असणार, फीचर असणार, ते इथे राईट केलेत. त्यानंतर इथे होम पेज असणार आहे. ओके, समजतं ना आपल्याला? होम पेज नंतर प्रोडक्ट पेज असणार आहे. होम मध्ये काय काय असणार आहे सगळं मी इथे काय केले, इन्क्लूड केले. ओके, समजतंय ना? ठीक आहे, जस्ट हे एक स्ट्रक्चर आहे, आपण ह्याला फॉलो करत चालणार आहे ह्या फाईलला. ओके, तुम्हाला मी फाईल शेअर करेल, तिथून तुम्ही पाहू शकता. ओके, तर आता मला काय करायची की आपला जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये भरपूर सारे पेज असणार आहे, जसं की होम पेज असेल. ठीक आहे, मी इथे दाखवतो इथे तुम्हाला. आपला जो काही प्रोजेक्ट असणार आहे त्या प्रोजेक्ट मध्ये कोणते कोणते पेज असणार आहे, होम पेज असणार आहे, प्रोडक्ट पेज असणार आहे, कार्ड पेज असेल, त्यानंतर प्रोफाईल पेज असेल, कॉन्टॅक्ट असेल, एवढे सारे काय असणार आहेत आपले पेजेस असणार आहे. ओके, आता मग एवढे सारे पेजेस असणार आहे, मग आपल्याला काय करायची की जी आपलं युजर आहे, एखादा युजर आला स्लॅशला तर त्याला होम पेजला पाठवायची, एखादा युजर असला स्लॅश प्रोडक्टला तर त्याला कोणतं पेज शो करायचे, प्रोडक्टला, एखादा युजर आला स्लॅश कॉन्टॅक्टला तर त्याला कुठे पाठवायचे, प्रोडक्टला. मग जी काही ही सिस्टीम आहे ती इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला app.jss मध्ये काय करायला लागेल, राउटिंग करायला लागेल. काय करायला लागेल, राउटिंग, किंवा आपल्याला रस्ते ठरवायला लागतील. मग जे काय आपल्याला रस्ते ठरवायचे ते ठरवण्यासाठी आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे, ऑनलाईन मेंबर? मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये. मला जे काय रस्ते आहेत, जे काय राउटिंग आहे, किंवा त्याला आपण नॅव्हिगेशन म्हणतो, ठीक, काय म्हणायचे ते म्हणा. मग ते यूज करण्यासाठी मला कोणत्या पॅकेजची गरज आहे? ओके, बाकीच्यांना माहिती आहे हो का? ऑनलाईन मेंबर, अरे मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा कोणतं पॅकेज आहे. अरे एकाला पण माहित नाहीये. ऑनलाईन मेंबर, जस्ट तुम्ही किती विचारायला होतात. ठीक आहे, असं तुम्ही आन्सर देत चला. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर, प्रोजेक्ट एकटा मी नाही करणार, तुमच्यासाठी प्रोजेक्ट चालू. ठीक आहे, तुम्ही उत्तर दिले पाहिजे, तुम्ही बोलला पाहिजे. ठीक आहे, ऑफलाईन मेंबर बोलतात, ते माझ्या समोर आहेत कारण. ठीक आहे, तुम्ही असं रिस्पॉन्स नाही दिला तर मग ऑनलाईन साठी मग रेकॉर्डिंगची काय गरज नाही. ठीक आहे, ऑफलाईनला मी येते काय करेन, सगळ्यांना देऊन टाकेन. ओके, ठीक, आपल्याला गरज कशाची, रिॲक्ट राउटर डॉम ह्या पॅकेजची काय गरज गरज आहे आपल्याला. मग गरज आहे तर त्याला आपण इन्स्टॉल करू. सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल सी करतो, यस राईट केलं, स्क्रीनला एकदा क्लिअर करतो, कमांड टाकतो npm i काय, रिॲक्ट राऊट का राउटर, राउटर आहे. ओके, आणि लास्ट मध्ये डॉम, एंटर केलं मी इथे. तुम्ही एखादी स्पेलिंग मिस्टेक केली, राऊटच्या जागेवर राउटर केलं तर तिथे एक चुकीचं पॅकेज इन्स्टॉल. ओके, तसं नाही की तुम्हाला एरर देईल, ते पण पॅकेज होईल पण ते चुकीचं पॅकेज इन्स्टॉल. ओके, पॅकेज इन्स्टॉल झाले, प्रोजेक्टला आपल्याला मी रिएक्झिक्यूट करतो. व्हीएस कोड मध्ये आलो आणि आपल्याला गरज आहे आता कशाची, राउटिंग इम्प्लिमेंट करायची. मग राउटिंग इम्प्लिमेंट करण्यासाठी जिथे आपण एमटी टॅग यूज करतो तिथे कोणता टॅग यूज करणार, कोणता, ब्राउझर, बी कॅपिटल आहे का स्मॉल आहे, अरे कुठे गेले, ब्राउझर राउटर झालं इथे ऑटोमॅटिकली इम्पोर्ट. नाही झालं तर तुम्ही त्याला मॅन्युअली इम्पोर्ट करा. ठीक आहे, व्हीएस कोड तुम्हाला सजेशन देईल, नाही दिलं तर मॅन्युअली करा. ठीक आहे, एमटी टॅगच्या जागी ब्राउझर राउटर, त्याच्या आतमध्ये कोणता टॅग असतो, राउट्स नावाचा. ओके, मग इथे मी करतो फक्त राउट्स, आला इथे राउट्स किती नंबरला, इथे सिलेक्ट केला, एंटर केला, ऑटोमॅटिकली झाला इम्पोर्ट इथे. ओके, ओके, त्याच्या आतमध्ये कोणता असतो टॅग, रूट टॅग, तर त्याला पण मी इथे राईट करतो रूट, आणि त्याच्या आतमध्ये आपण काय सांगणार, रस्त्याचं लोकेशन. ठीक आहे, जसं की मी इथे सांगतो पाथ, पाथ कोणता असणार आहे आपला, स्लॅश, आणि स्लॅशला आल्यानंतर
आपल्याला कुठे दाखवायचा युजर होमला, ज्यासाठी आपण कशात दाखवतो इलेमेंट मध्ये, आणि इलेमेंट मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगणार एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कुठे लावायची होमला. केला राईट. इथे जस्ट मी ब्राउझरला आलो, आउटपुट पेजला आलो. कुठे आउटपुट पेज आपलं ब्राउझर मध्ये. रिफ्रेश केलं तर इथे आपल्याला काही शो झालंय का, नाही झालं. कन्सोल जस्ट मी ओपन केलं आणि इथे काय दाखवलं, एरर होम इज नॉट डिफाईन. म्हणजे जो काय आपण होम पेज बनवलाय त्याला सापडलाय का, हा बनवलाय का आपण, नाही बनवलं. बनवायचा मग ठीक आहे. मग जे काही आपले पेजेस असणार आहेत, जेवढे काही आपले पेजेस असणार आहेत, त्यासाठी मी SRC च्या आतमध्ये एक पेजेस नावाचा फोल्डर बनवला आणि त्याच्या आतमध्ये आपलं राहणार पेजेस. जसं की माझं पेज आहे home.jsx आणि त्यामध्ये मी राईट करतो home.jsx चा एक कंपोनंट फंक्शन. कंपोनंटला नाव काय, जे आपण फाईल नेम दिले तेच आपलं कंपोनंटला नाव. आणि जस्ट आपण एक रिटर्न करू h1 मध्ये होम. आणि त्याला दुसऱ्या पेजवर दाखवायचे असेल किंवा दुसऱ्या जागेवर त्याला इम्पोर्ट करायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचा प्लस सेव्ह केलं मी. app.jss मध्ये आलो आणि जस्ट मी त्याला काय करतो, इथे ह्या पेजला इम्पोर्ट केला. इथे वरती इम्पोर्ट झाला. इथे आउटपुट पेजला आलो, जस्ट मी इथे रिफ्रेश केलं तर आलं इथे आपलं फॉर्म. पक्का ठीक आहे, फॉर्म झालंय. आता त्यानंतर अजून काय असणार आहे आपलं, अजून त्यामध्ये जसं की मी इथे चार्ट डिटेल त्यामध्ये आपलं अजून काय असणार आहे, नाव बार असणार आहे ना, नाव बार. त्यानंतर नाव बार नंतर अजून काय असतो, फुटर असतो ना. जसं की मी एक वेबसाईट दाखवतो, आपलीच A to Z ची वेबसाईट. काय झालं, आलं या वेबसाईटला. आता वेबसाईट मध्ये आल्यानंतर मी काय करतो, इथे जसं की हा होम पेज झाला. ओके, ह्या होम पेज मध्ये नंतर मी अबाउट पेज मध्ये आलो. अबाउटला आल्यानंतर काय इथे अबाउट पेज आहे. पण होम आणि अबाउट पेज मध्ये दोन्ही कॉमन कोण आहे, कोण आहे कॉमन, फुटर आणि कॉमन आहे ना. जसं की होम मध्ये गेलो तरी आपल्याला नाव बार दिसतोय, अबाउट मध्ये गेलो तरी पण काय दिसतंय, इथे नाव बार दिसतोय. सर्व्हिस मध्ये गेलो तरी पण फुटर पण दिसतोय खाली आहे इथे. जसं की सर्व्हिस मध्ये आलो फुटर शो झाला, लास्ट मध्ये गेलो इथे अबाउट मध्ये पण फुटर आहे आणि इथे पण होम मध्ये पण फुटर आहे. म्हणजे आपला जो काही नाव बार आहे आणि जो आपला फुटर आहे ते सगळ्या पेज मध्ये काय आपला कॉमन आहे. मग त्यासाठी मी काय करतो की जे आपले नाव बार आणि फुटर जे काही कंपोनंट असणार आहे त्यांच्यासाठी मी अजून एक फोल्डर बनवतो. जसं की SRC च्या आतमध्ये त्यांना नाव देतो कॉमन. आणि कॉमन मध्ये काय असणार, पहिला असणार नाव bar.jsx. त्यानंतर अजून एक असणार आपला footer.jsx. त्यांचा मी कंपोनंटचा कोड राईट करतो. जसं की फंक्शन, त्याला नाव काय देणार आपण, जो आपण फाईल नेम दिलंय तेच ऍज इट इज मी नाव राईट करतो. नाव बार ओपन राऊंड ओपन करली अँड क्लोज करली. त्याच्या आतमध्ये जस्ट रिटर्न, आणि रिटर्न मध्ये मी नाव बार राईट करतो. ठीक आहे. आपल्याला एखाद्या दुसऱ्या पेजवर दाखवायची असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट नाव बार. ओके, त्याच प्रकारे मी फुटरचा पण कोड राईट करतो. फंक्शन फुटर रिटर्न, आणि आपण H1 मध्ये सांगतो की फुटर असणार आहे. आणि त्याला दुसऱ्या पेजला इम्पोर्ट करायचे असेल किंवा आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट इथे राहणार फुटर. झालं इथे. ओके, मग मी काय करतो, आउटपुट पेजला आलो एकदा, इथे शो करतो तर इथे आपल्याला होम शो होते. ओके, मग मी काय करतो, जो आपला होम नावाचा पेज आहे त्या पेज मध्ये वरती इथे मी करतो नाव बारला कॉल. जसं की नाव बार, आणि त्याला इम्पोर्ट करून ऍज अ एका टॅग मध्ये मी काय केलंय राईट केले. आणि त्याच्या खाली मी काय राईट करतो, फुटर इम्पोर्ट केलं त्याला. ठीक आहे, दोन्ही पेज मी इम्पोर्ट केले बरं का. इथे तुम्ही इम्पोर्ट नाही केलं तर तुम्हाला एरर शो होईल. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं तर इथे बघा
कन्सोल मध्ये एरर दिसतोय मला की नाव बार इज नॉट डिफाईन्ड ऍट होम पेज मध्ये. ठीक आहे, त्याला इम्पोर्ट करायचे. ठीक आहे, मी दोन्ही पेजला काय केले, इम्पोर्ट केले आणि ऍज अ एक टॅग मुळे मी काय केले ते राईट केले. आउटपुट पेजला आलो. जस्ट मी इथे काय केलं, एकदा रिफ्रेश केलं तर वरती कोण आलं, इथे नाव बार, मध्ये कोण आहे, फुटर. ठीक आहे, होम आहे आणि मध्ये लास्ट मध्ये कोण आहे, फुटर. समजलं काय केलं इथं पक्का? ठीक आहे, काय झालं, नाही समजलं? समजलं स्ट्रक्चर? ओके. मग आता आपण काय करू की जो आपला नावबार आहे त्या नावबारला डिझाईन करायचा. ठीक आहे, आपल्या डॉक्युमेंटेशनची फाईल कुठे आहे, इथे. आता होम पेज आहे ना आपलं, आपल्याला होम पेज डिझाईन करायची. होम मध्ये काय आहे, नावबार आहे आणि नावबार मध्ये काय काय असणार आहे, होम, प्रोडक्ट, कार्ड, प्रोफाईल, कॉन्टॅक्ट, एवढं काहीतरी पेजेस असणार आहे. ठीक आहे, जस्ट मी ह्या लाईनला कॉपी करतो. पुढे आलो, मी चॅट जीपीटी ला आलो आणि इथे सांगतो डिझाईन रिस्पॉन्सिव्ह. जी लाईन मी कॉपी केली ती इथे पेस्ट करतो आणि इथे सांगतो नावबार विथ दिस बटन. ओके, आणि इथे अजून एक बटन आपण ऍड करू, जसं की अबाउट अस म्हणून, आणि इथे एंटर करतो. काय झालं अंजली, काय झालं? जस्ट मी काय सांगितलं, जे जे आपले बटन असणार ते बटन सांगितले आणि जस्ट तो आपल्याला काय देतो, आता कोड राईट करतोय. दिला इथे कोड. हा कोड मी काय करतो, कॉपी करतो आणि जो आपला नावबार नावाचा कंपोनंट आहे त्यामध्ये जाऊन मी फक्त काय करतो, इथे पेस्ट करतो. केला इथे. ओके, नावबार इथे कोणता फंक्शन यूज केलाय, ऍरो फंक्शन केलाय. ठीक आहे, मी इथे काय करतो, ऍरो फंक्शनला काढून टाकतो. जस्ट आपलं नॉर्मल फंक्शन राईट करतो मी इथे. अजून काय आहे का एक्स्ट्रा राईट केलेलं यांनी, नाही. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो एकदा मी. जस्ट इथे एकदा रिफ्रेश. काय इथे एरर. ठीक आहे, एसआरसी मध्ये कमांड डज नॉट फाईल एक्झिस्ट. ओके, इथे कोणता एरर आहे माहितीये की, इथे बघा की लाईन नंबर 2 मध्ये जे हे पॅकेज आहे ते पॅकेज काय आहे, ते इन्स्टॉल नाही. आता हे पॅकेज कोणतं आहे, जस्ट आपण इथे बघू शकतो, मेनू, एक्स, शॉपिंग कार्ड, युजर. म्हणजे जे हे पॅकेज आहे, हे पॅकेज काय करतं माहितीये का आपल्याला, आयकॉन प्रोव्हाइड करतं. जसं की मी आयकॉनला गुगलला सर्च करतो. ठीक आहे, ठीक आहे, इथे आपल्याला काय करते, हे आयकॉन प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात, हे आयकॉन्स. ठीक आहे, जस्ट मी एकदा लाईनला रिमूव्ह करतो, कुठे कुठे आयकॉन टाकलेत. पॅकेज इन्स्टॉल करून एकदा चेक करू आपण. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. कुठे आलो मी, एकदा टर्मिनल इथे ओपन करतो, जसं की 3 डॉट टर्मिनल आणि इथे न्यू टर्मिनल. इथे कमांड काय राहणार आपली, मग npmi जी काय पॅकेज आहे त्या पॅकेज. ठीक आहे, आयकॉन साठी लायब्ररी भरपूर सारे असे आहेत, जसं तुम्ही फॉन्ट ऑसम वापरतात, त्यानंतर भरपूर सारे आहेत. त्याच प्रकारे एक हे आयकॉनची एक लायब्ररी आहे, त्यामध्ये आपल्याला आयकॉन्स भेटतात. जसं की इथे युजर आयकॉन घेतलाय, शॉपिंग कार्ड, असे असे भरपूर सारे आयकॉन घेतले. जस्ट मी ते पॅकेज इन्स्टॉल केलंय. एकदा आउटपुट पेजला जाऊन चेक करतो की तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला का. रिफ्रेश केलं, नाही झाला. ठीक आहे, त्यासाठी मी काय करणार, तरी असा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर काय करायची, एकदा जो आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला फक्त एक्झिक्यूट करायची, बस. एकदा स्टॉप करा, डबल एक्झिक्यूट करा आणि आता चेक करा, झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे, एरर सॉल्व्ह नसेल होत, तुम्ही प्रत्येक वेळा ट्राय केलं असेल, नाही झाला, तर फक्त आपला जो काही सर्व्हर आहे त्याला रिस्टार्ट करायचं. ओके, झाला इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह.
आता जी लायब्ररी आहे, जे आता आपण पॅकेज इन्स्टॉल केले, ते पॅकेज काय करतं की आयकॉन प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात आपल्याला? जसं की तुम्ही हे पाहिले असेल ना, फॉन्ट ऑसम यूज करतात. आतापर्यंत HTML मध्ये फॉन्ट ऑसम केली, हे पण तुम्ही यूज करू शकता. जसं की फॉन्ट ऑसमची CDN आणायची आणि कुठे टाकणार तुम्ही CDN ची? index.html मध्ये, कुठे हेड टॅगच्या आतमध्ये. तिथे तुम्ही आयकॉन यूज करू शकता. ओके, जस्ट आपलं नावबार झालंय. आता झाला इथे होम, प्रोडक्ट, कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, कार्ड पेज आलंय आणि इथे प्रोफाईल बटन आले. झालं इथे आपलं नावबार. ओके, त्यानंतर सेकंड डॉक्युमेंटेशनची फाईल कुठे? इथे. त्यानंतर काय? होम पेज मध्ये आपलं इमेज स्लाइडर बॅनर असणार आहे. ओके, ठीक आहे. मग ह्यासाठी मी जस्ट ह्याला कॉपी करू, आपण ChatGPT ला आलो आणि इथे मी सांगतो डिझाईन किंवा नेक्स्ट सेक्शन इमेज स्लाइडर बॅनर. ओके, हा कोड दिलाय. जस्ट मी हा कोडला काय करतो? कॉपी करतो आणि हा कोड कुठे टाकणार आहे आपण? होम पेज मध्ये. कुठे होम पेज आपण बनवलंय? इथे. आणि होम पेज मध्ये जस्ट मी इथे काय करतो? तो कोड पेस्ट केला. ओके, आणि जिथे आपला हा कंपोनंट नेम आहे, कंपोनंट नेम मी काय करतो? चेंज करतो, किंवा हे फंक्शन चेंज करतो. जसे की फंक्शन कंपोनंट नेम असणार आहे होम, ओपन कर ग्राउंड, क्लोज ग्राउंड. त्यानंतर लास्ट मध्ये पण आपल्याला चेंज करायला लागणार आहे. तिथे हिरो स्लाइडर नाही राहणार, तिथे जस्ट राहणार आहे हो. आउटपुट पेजला आलो. जस्ट मी एकदा चेक करतो की आपला जो काही, ठीक आहे, आलाय इथे स्लाइडर. आता आलाय, ठीक आहे, स्लाइडर आलाय, पण आपला नावबार आणि फुटर गायब झालाय, है ना? ठीक आहे, आपण काय केलंय? कोड रिप्लेस केलाय, त्यामुळे काय झालं? नावबार आणि फुटर गायब झालाय. ठीक आहे, मी काय करतो? हा सेक्शनला एकदा कॉपी करतो आणि आपला एक एम्प्टी टॅग घेतो. एम्प्टी टॅगच्या आतमध्ये जस्ट हा कोड पेस्ट केला आणि सगळ्यात वरती मी कुणाला कॉल करतो? इथे नावबार केला. जस्ट इथे सेल्फ क्लोजिंग टॅग आणि लास्ट मध्ये काय असणार? इथे फुटर. त्याला पण मी इथे ॲज एक टॅग मुळे राईट करतो, सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे वरती आपल्याला नावबार दिसतोय, खाली त्याच्या काय आलाय? फुटर आलाय, स्लाइडर आलाय. ओके, ठीक आहे. आता स्लाइडर मध्ये काय केलंय? राईट, आपण ChatGPT म्हणून घेतलंय. जस्ट हा काय आहे? एक एरो ऑब्जेक्ट आहे. आता माहिती ना, एरो ऑब्जेक्ट दिसला, ओपन करली, इथे क्लोज करली, हा कोण झाला? ऍरे झाला. इथे काय? ओपन करली, क्लोज करली, हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. मग हा दोन्ही मिळून काय झालं? ऍरे ऑब्जेक्ट. समजलं ना? ठीक आहे. त्यानंतर खाली काय राईट केलंय? एक व्हेरिएबल बनवलाय, म्हणजे एक स्टेट बनवलाय, त्याला नाव दिलंय करंट आणि सेट करंट. ओके, त्यानंतर एक यूज इफेक्ट राईट केले. आपल्याला माहिती आहे यूज इफेक्ट म्हणजे काय? एखाद्या व्हेरिएबलवर ऑच करतो, नाहीतर काय रन कधी होतो? तो जेव्हा आपलं फर्स्ट टाइम पेज लोड होतं, तेव्हा तो कोण लोड होतं? यूज इफेक्ट. ठीक आहे, आणि त्याच्या आतमध्ये राईट केलाय सेट इंटरवल. आता तुम्ही ऑलरेडी जावा स्क्रिप्ट मध्ये एक्झाम्पल डेमोज केले असतील, नसेल केले तर मी तुम्हाला अजून एकदा सेट इंटरवल घेईन. ओके, जस्ट एकदा मी तुम्हाला समजून सांगतो काय. आता इथे सेट इंटरवल मध्ये काय केलंय? ओके, आता जसं आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो कोणत्या व्हेरिएबलवर ऑच करायचंय, त्यासारखं सेट इंटरवल मध्ये आपण लास्ट मध्ये सांगतो की किती मिनिटाला तो फंक्शन चालवायचा आहे. तर इथे टाकलाय 3000. 3000 म्हणजे काय? की 3 सेकंड नंतर काय झालं पाहिजे? जे हे फंक्शनच्या आतमध्ये काम आहे ते काम झालं पाहिजे. आणि इथे काय केलंय की सेट करंट, इथे एक फंक्शन आहे, त्या सेट करंटला काय करतोय? तो 1 नी प्लस करतोय. जस्ट एवढंच करतोय काम. म्हणजे एकदा ही इमेज शो होईल, सेकंड टाइम दुसरी इमेज होईल, तिसरी टाइम ही इमेज. ठीक आहे, असं काहीतरी राईट केलंय. आणि जस्ट इथे काय केलंय? कोणता फंक्शन यूज केलाय? मॅप फंक्शन, मॅप लूप. जास्ती काही कॉम्प्लिकेट नाही. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं
तर आपला इथे स्लायडर शो झालाय. ओके, स्लायडरची थोडीशी मी डिझाईन काय करतो, चेंज करतो. चेंज म्हणजे थोडीशी हाईट वगैरे आपण चेंज, जसं की इथे बघा रिलेटिव्ह हाईट किती आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तसा टाकू शकतो. ओव्हरफ्लो हिडन हे सगळे क्लास कोणाचे, 10 व्हायचे. इकडे आलो. ठीक आहे, आता वाजते व्यवस्थित वाटतंय ना. ठीक आहे, स्लायडर झालाय मग आपला. त्यानंतर ठीक आहे, स्लायडर मधले मी इमेज चेंज करतो. जसे की माझ्याकडे एक एपीआय आहे, A2Z IT hub.org. ठीक आहे, हे पण नाही ना. ठीक आहे, स्लायडर डिटेल ही एपीआय आहे ना आपल्याकडे. त्या एपीआय मध्ये किती डेटा भेटतात, 3 डेटा भेटतात, बरोबर ना. आणि बघा हा हा ॲरे ऑब्जेक्ट जो आपण एपीआय मध्ये हँडल केला होता आणि हा ॲरे ऑब्जेक्ट सेम आहे का नाही तुम्हाला नंतर समजेल. जस्ट मी काय करतो, इथले जे आपला एपीआय आहे त्या एपीआय मधून मी काय करतो, फक्त त्या इमेजचा पाथ कॉपी करतो आणि आपल्या कोड मध्ये फक्त मी जस्ट रिप्लेस करतो. पहिली इमेज घेतली, त्यानंतर इथे सेकंड इमेज घेतो. थर्ड इमेज पण घेऊ आपण. काय आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करू आपण. झाली इथे आपले तिन्ही इमेज शो इथे. ओके, त्याला आपण डायनॅमिकली करणार आहे, एपीआय चा यूज करणार आहे. फक्त आपण जस्ट आता काय करतो, डिझायनिंगचा पार्ट आहे. ओके, ठीक आहे, आपला स्लायडर पण झाला, डॉक्युमेंटेशन मध्ये आलो आणि इथे चेक करतो. नावबार झाला, बॅनर झाला, त्यानंतर काय, डिस्प्ले ऑफ फीचर न्यू बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स असं काहीतरी सेक्शन दिलाय ना. ठीक आहे, हा सेक्शन कुठून आला मी ते तुम्हाला दाखवतो. जस्ट आपण मी इथे काहीतरी बंद करतो. फ्लिपकार्ट मध्ये जाऊ आपण. जसं की आता इथे बघा स्टील लुकिंग, त्यानंतर सजेस्ट, ओके, टॉप सेक्शन, त्यानंतर ब्रँड इज, अजून यू मे लाईक असं काहीतरी आले, ग्रेट फ्रेंड, त्यानंतर अच्छा जे काही सेक्शन आहेत ना, ठीक आहे, अजून आपल्याला खाली पाहायला भेटते सेक्शन. तसे आपल्याला काय करायचे, सेक्शन बनवायचे. कोणते कोणते सेक्शन बनवायचे, एक असणार आहे फीचर्स प्रोडक्टचा, त्यानंतर एक न्यू प्रोडक्टचा, आणि त्यानंतर कोणता असेल बेस्ट सेलिंग प्रोडक्टचा. ठीक आहे, जस्ट मी ही लाईन कॉपी करतो आणि याला सांगतो कोणाला, चॅट जीपीटीला आलो आणि याला मी सांगतो क्रिएट 3 सेक्शन. जस्ट ती लाईन मी कॉपी केलेली इथे पेस्ट कर. ठीक आहे, असं काहीतरी आपल्यासाठी राईट करून राहिलंय, पाहूया आपण एकदा. ठीक आहे, काय दिलंय ह्यानी आता, ठीक आहे, ह्यानी डायरेक्ट कार्ड बनवलंय एक. अरे कार्ड नाही पाहिजे आम्हाला. ठीक आहे, इथे फीचर प्रोडक्ट म्हणून काहीतरी दिलंय त्याने. ओके, मी हा सेक्शनच कॉपी करतो फक्त जस्ट. ओके, जस्ट हा सेक्शन कॉपी केला, आपल्या होम मध्ये आलो. होम फाईल कुठे, इथे. आणि होम मध्ये मी काय करतो, जस्ट फुटरच्या वरती तो सेक्शन मी पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर इथे आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो. तर इथे आपल्याला भरपूर सारे एरर दिसतात, आय थिंक असं मला वाटतंय. कन्सोल ओपन केलं तर इथे आपल्याला, ठीक आहे, फीचर प्रोडक्ट इज नॉट डिफाईन. ओके, जे हे मॅप फंक्शन राईट केलं ना, जस्ट मी त्यालाच रिमूव्ह करतो. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो तर आपला एरर सॉल्व्ह झालाय. आणि इथे आपल्याला काय दिसतंय, फीचर प्रोडक्ट. ओके, फीचर प्रोडक्ट मध्ये ओके, ठीक आहे, इथे काय राईट केलंय, कार्डचा कोड आहे. ओके, ठीक आहे, मी इथला कार्डचा कोड एकदा कॉपी करतो. जस्ट ह्याच्या आतमध्ये एकदा पेस्ट करून चेक करू शकतो आपण. ठीक आहे, जिथे एक्स्ट्रा राईट केले असं प्रोडक्ट नेम डॉट वगैरे वगैरे, प्रोडक्ट इमेज, प्रोडक्ट नेम, जस्ट ह्यांना एम्प्टी टाकू आपण.
जस्ट मी चेक करतोय फक्त, जास्त काय नाही. ओके, आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करू आपण इथे. तर आपलं इथे कार्ड असं शो होतंय नाही, इथे कार्ड शो. ओके, म्हणजे काय असणार इथे, फीचर प्रोडक्ट आपल्याला इथे शो होणार. हा एक सेक्शन असणार. त्यानंतर सेकंड सेक्शन कोणता असणार आहे आपला, समजा ना कॉम्प्लिकेट होतंय काय, जस्ट कॉपी पेस्ट पार्ट आहे. ओके, ठीक आहे. मी हाच कोड कॉपी पेस्ट केला तर ठीक आहे, राहून देऊ नॉर्मल. ठीक आहे, राहून देऊ आपण, काय अडचण नाही. ठीक आहे, नेक्स्ट सेक्शन घेतो मी. नेक्स्ट सेक्शन कोणता आहे आपला, जस्ट मी हाच सेक्शन काय करतो, कॉपी करतो आणि त्याच्या खाली मी काय करतो, इथे त्या सेक्शनला पेस्ट करतो. फक्त त्याचं नाव काय होणार, चेंज होणार आहे. त्या जागी न्यू फीचर प्रोडक्टच्या जागी न्यू. त्यानंतर कोणता सेक्शन असणार आहे आपला, बेस्ट सेलिंग प्रोडक्टचा. ओके, जस्ट मी त्याला काय करतो, त्या सेक्शनला कॉपी अँड पेस्ट करतो. फक्त त्याचं नाव चेंज असेल, फीचर प्रोडक्टच्या जागी फक्त मी इथे राईट करतो बेस्ट सेलिंग प्रोडक्ट. आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर आपल्या इथे 3 सेक्शन शो झालेत ना. एक इथे आले फीचर, त्यानंतर न्यू आणि इथे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट. म्हणजे आपले नवीन प्रोडक्ट आले ते इथे शो होतील, जे बेस्ट प्रोडक्ट सेल झाले ते आपल्याला इथे शो होतील आणि फीचर प्रोडक्ट इथे शो होतील. ठीक आहे, जस्ट आपण एक कार्डची डिझाईन आणतो सध्या टेम्पररीवर. मी ChatGPT कडूनच आपण जी घेतली होती, कुठे कार्डची डिझाईन आपल्याला इथे दिली ना. हीच डिझाईन मी काय करतो, जस्ट ह्यालाच मी कॉपी करतो एकदा आणि जो काय आपला सेक्शनचा ड्यू आहे त्या ड्यूच्या आतमध्ये मी इथे पेस्ट करतो. ओके, वरती घेऊ आपण याला थोडस पेस्ट करतो मी इथे. ओके, तो कार्डची मी डिझाईन इथे काय केली, पेस्ट केली. ओके, त्यानंतर जो आपल्याला एरर येणार आहे ती ह्याच्यामुळे एरर येऊ शकतात. जसं की इमेजची SRC आहे, ते SRC मध्ये मी काय करतो, एक कुठून तरी डिझाईन घेऊन येतो. मी एक URL ची इमेज घेऊन येतो फक्त. ठीक आहे, स्टॅटिक टाकू डेटा. त्यानंतर इथे प्रोडक्ट नेम असणार आहे, जसं प्रोडक्ट नेम टाकतो मी ABC जस्ट. त्यानंतर इथे प्रोडक्ट डॉट नेम आहे, तिथे टाकू आपण ABC. त्यानंतर प्रोडक्टची प्राइस आहे, सपोज मी इथे स्टॅटिक प्राइस टाकतो 100 रुपये. त्यानंतर स्टार वगैरेची आपल्याला गरज नाही, पण जस्ट आपण ठेवू त्याला. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो आणि एकदा आपल्या आउटपुट पेजला मी चेक करतो की आपलं कार्ड कसं शो झालं. इथे कार्ड शो होता, समजतंय. ओके, फक्त मी HTML ची डिझाईन टाकली. आता जसं आपला हा प्रोडक्ट आहे, कोणता, हा कार्ड, हा एक कार्ड आहे ना. मग एकच कार्ड असणार आहे का आपल्याकडे मल्टिपल असणार आहे, मल्टिपल असणार आहे, बरोबर ना. त्यानंतर त्यांची प्राइस सेम असणार आहे का सगळ्यांची वेगवेगळी, वेगवेगळी असणार. ओके, मग मी प्रत्येक वेळी हा कोड राईट करेल का मी त्या कार्डसाठी, नाही राईट करणार. का करेल मी राईट, प्रत्येक वेळी तर नाही राईट करत बसणार. की मी काय करेल, हा ड्यू घेईल आणि हा ड्यू प्रत्येक वेळी मी असं राईट करत बसेल. इथे कॉपी केलाय, जस्ट दुसऱ्या प्रोडक्ट घ्यायचा आहे तिथे पण मी पेस्ट करेल, असं करेल का, नाही. मग त्याऐवजी आपण काय करू माहितीये, मी तो कोड कॉपी करतो. तो कार्डचा नुसता मी कोड काय केला, कॉपी केला. आणि कार्ड आपले एक असणार आहे का मल्टिपल, मल्टिपल प्रत्येक पेज मध्ये असणार आहेत आपले प्रोडक्ट. मग कॉमन मध्ये मी काय करतो, अजून एक फाईल बनवतो, त्या फाईलला नाव देतो मी इथे प्रोडक्ट कार्ड डॉट JSX. ओके, आणि त्यामध्ये त्याचा थोडस एक कंपोनंटचा कोड राईट करतो, जसं की फंक्शन कंपोनंटचं नाव काय, जे आपण फाईलला नाव दिले तेच असणार. आणि त्यामध्ये आपण रिटर्न करू जस्ट जो आपण HTML चा आता कोड कॉपी केला होता तोच मी इथे पेस्ट करतो. ओके, त्याला थोडस मी काय करतो, फॉर्मॅट करतो व्यवस्थित. ओके,
त्याला दुसऱ्या पेजवर पाठवायची असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव असतं. जसं की कंपोनंटचं नाव काय आहे, प्रोडक्ट कार्ड. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला कार्ड शो झालंय का आता? नाही. मग जिथे आपल्याला हा कार्ड लागणार आहे त्या कार्डला फक्त आपण काय करणार, एका टॅग मुळे फक्त कॉल करणार आणि जिथे लागतोय ते टॅग ऍज अ राईट करणार. जसं की मला आता तो कार्ड लागतोय, मी इथे काय करतो, प्रोडक्ट कार्डला कॉल केला आणि ऍज अ एका टॅग मुळे मी राईट केलं. ठीक आहे. जसं आउटपुट पेजला आलो तर रिफ्रेश केलं तर मला इथे कार्ड शो झालं. इथे अजून एक मला कार्ड पाहिजे, जस्ट अजून एक कॉपी पेस्ट, इकडे आलो, आलं कार्ड इथे. अजून एक लागतंय मला, कॉपी पेस्ट, आलं इथे कार्ड, आलंय ना. बेस्ट सेलिंग मध्ये आलंय, आम्हाला आता फीचर मध्ये पाहिजे. मग फीचर मध्ये काय करणार, जस्ट पुढे फीचर प्रोडक्ट्स इथे, त्याच्या आतमध्ये मी काय करणार, फक्त एक टॅग राईट करणार. कोणता टॅग, प्रोडक्ट का केला, त्याला क्लोज पण करायला लागेल, सेल्फ क्लोज. मग तुम्ही सेल्फ क्लोज केला नाही केला तरी काय अडचण नाही. ओके, आला इथे फीचर प्रोडक्ट मध्ये. अजून एक मला प्रोडक्ट पाहिजे, त्यासाठी मी अजून एक करतो, कॉपी पेस्ट, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, आला इथे प्रोडक्ट. न्यू मध्ये पण पाहिजे, मग न्यूचा कोणता सेक्शन आहे इथे, तिथे पण मी ते कार्ड ऍज अ टॅग मुळे फक्त मी राईट करतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपले इथे प्रोडक्ट काय झालेत, आता शो झालेत. आता वाटतं आपल्याकडे एकच प्रोडक्ट शो केलाय. ठीक आहे, आपण त्याला डायनेमिकली बनवणार आहे. कधी की जसा आपला हा एबीसी डेटा आहे तो आपण प्रॉप्स थ्रू चेंज करू शकतो ना, प्रॉप्स थ्रू. जसं की प्रॉप मध्ये मी काय करणार, इथून असं प्रोडक्टचं नेम पाठवणार आणि तिकडे जाऊन कॅच करणार. ठीक आहे, तो पार्ट आपण नंतर पाहू. ठीक आहे, जस्ट आपण डिझाईन करू. झाला एवढा पार्ट आपला सेक्शनचा. त्यानंतर आपल्याला अजून काय पाहिजे, ठीक आहे, होम मध्ये नावबार झाला, बॅनर झाला, सेक्शन झाले. ठीक आहे, त्यानंतर काही नाहीये, आपल्याला आता फुटरची गरज आहे. जस्ट मी इथे आलो, ChatGPT ला सांगतो गिव्ह फुटर, एंटर. ठीक आहे, कोड टाईप करून झाला आहे त्याचा. जस्ट मी कॉपी करतो आणि जो आपला फुटर नावाचा कंपोनंट आहे त्यामध्ये मी जाऊन फक्त पेस्ट केलं इथे. ह्यामध्ये आपल्याला काही चुकीचं वाटतंय ते आपण चेंज करू लगेच. जसं की ते ॲरो फंक्शन यूज केलंय, मला ॲरो नको, जस्ट मला फंक्शनचं नाव असेल फुटर. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, एकदा आपण चेक करू. रिफ्रेश केलं तर इथे आपल्याला एरर भेटतो. काय एरर भेटतोय, की त्यांनी काहीतरी इम्पोर्ट केलंय आयकॉन्स. कुठून इम्पोर्ट केलेत, रिॲक्ट आयकॉन फॅक्स वगैरे. ठीक आहे, ह्या पॅकेज मधून नको घेऊ तू, आम्ही मगाशीच एक पॅकेज इन्स्टॉल केलं आहे, त्या पॅकेज मधून घे तू. ठीक आहे, ते काम झालं तर झालं. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट तिथे रिफ्रेश केलं तर आपलं काम झालं. इथे नाही झालं, एरर आलं. ठीक आहे, चेक करू आपण नेमकं एरर काय येतं तो पाहूया. ठीक आहे, इन्स्टॉल करा म्हणतोय ते. कुठे कुठे आयकॉन दिलेत, ठीक आहे, ते आयकॉन दिलेत. ठीक आहे, आपण आयकॉनच नाही टाकले तर जिथे आयकॉन दिले तेच मी रिमूव्ह करतो. फेसबुकचा रिमूव्ह, त्यानंतर इंस्टाग्रामचा पण रिमूव्ह करतो आणि हा पण रिमूव्ह करतो. त्यानंतर युट्यूबचा पण टाकला यांनी. सगळे आयकॉन मी रिमूव्ह केले, आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा आपण रिफ्रेश करू तर जो काय आपला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालाय. आणि इथे खाली कोण आलाय, आपल्याला फुटर आलाय. झालं आपला व्यवस्थित फुटर. फक्त इथे काय झालेत, आयकॉन्स नाही आले. ठीक आहे, आयकॉन बद्दल मी अजून तुम्हाला सांगतो, एक लायब्ररी बेस्ट. ओके, मग आपली जी काय होम पेज आहे त्या होम पेजची डिझाईन कम्प्लीट झाली का, मग इथे मस्त आहे ना. का बदलायची का, ठीक आहे, काय करायचं बदलायला, फक्त माहिती आहे की तुमच्याकडे आता जो एक AI टूल आहे, आपण काय केलं, ChatGPT कुण एक बेसिक स्ट्रक्चर घेतलंय, बरोबर ना. मग काय करायचं, त्याला अजून इम्प्रुव्हमेंट करायचे असेल तर आपल्याकडे डीपसीक AI आहे, त्याच्याकडे जायचं, त्याला सांगायचं
गेट स्टार्ट केलं त्याला सांगायचं रिडिझाईन. काय सांगणार इथे तुम्ही? रिडिझाईन. काय करणार रिडिझाईन? सपोज मला रिडिझाईन करायची आहे नाव बार. उचलला नाव बार, कॉपी केला, दिला इथे पेस्ट कर रिडिझाईन. ठीक आहे, आपल्यासाठी अजून तो रिडिझाईन करेन. जशी तुम्हाला डिझाईन लागते तशी तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता, पण ज्यांनी तो कोड दिलाय तो तुम्हाला समजला पाहिजे. ओके, आपल्यासाठी कोड राईट करतोय तो. ओके, जस्ट कोड दिलाय, कॉपी केला, मी नावबार मध्ये आलो, पेस्ट केलं. तर मी एकदा चेक करतो डिझाईन कशी झाली. डिझाईन तर नाही झाली, पण 4-5 एरर दिलेत आपल्याला. ठीक आहे ना, काय एरर आहे आता इथे? इंटरफेस, परत इथे फंक्शन नावबार. ठीक आहे, इंटरफेस माहितीये तुम्हाला काय आहे? इंटरफेस माहितीये? ठीक आहे, इंटरफेस हा एक कॉन्सेप्ट आहे कशामधला? उप्स मधला. ओके नको आम्हाला हा समजत नाही. ओके, जस्ट आपला आहे तोच बरं आहे मला. ठीक आहे, तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायचं तर कसा करायचं ते पण तुम्हाला सांगितले. कोणाकडून घेऊ शकतात? डीपसीक घेऊ शकतात. बेसिक स्ट्रक्चर कोणाकडून घ्यायचं? ChatGPT. आणि सपोज दुसरं एखादं AI टूल करतात त्याला पण सांगायचं तू काय कर, रिडिझाईन कर. मला वाटलं रिडिझाईन करायची, करू शकतो. ठीक आहे, जे आपले डिझाईन बनवली ती एकदा रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही ते चेक करतो. व्यवस्थित वाटते ना? का चेंज करायची थोडीशी? ठीक आहे, प्रोडक्टला चेंज करायचे कसं? की इथे एक प्रोडक्ट असेल, त्यानंतर इथे एक प्रोडक्ट असेल. अरे ठीक आहे, माझी ड्रॉइंग असा एक प्रोडक्ट इथे असेल, त्यानंतर त्याच्या शेजारी अजून एक इथे प्रोडक्ट असेल, त्याच्यानंतर खाली एक असा प्रोडक्ट असेल. करायची अशी डिझाईन, करून द्यायची अशी बेस्ट. डिझाईनचा पार्ट आहे तो. ओके, जसं की फ्लिपकार्ट मध्ये गेलो, तिथे मी मोबाईल यूज केला, तर त्यांची डिझाईन बघू आपण. त्यांनी पण आपली डिझाईन कॉपी केली का? का पण त्यांची केली? ओके, इथे आहे ना, इथे एक प्रोडक्ट आहे, त्याच्या शेजारी एक प्रोडक्ट आहे, अशी पण आपण डिझाईन करू शकतो. नाहीतर तुम्ही अशी पण डिझाईन राहून देऊ शकतो. ओके, तुम्हाला जशी डिझाईन वाटेल तशी तुम्ही काय करा, इम्प्रुव्हमेंट करा. समजलंय तुम्हाला इथं? ऑनलाईन मेंबर का थोडस डोक्यावर गेलं असं वाटतंय? ओके, आता जसं आपण हा नावबार आणि फुटर बनवलाय ना नावबार फुटर. आता नावबार फुटर कोणत्या कोणत्या पेज मध्ये असेल? प्रोडक्ट मध्ये पण असेल, अबाउट मध्ये पण असेल, आणि कॉन्टॅक्ट अस मध्ये पण असेल. कार्ड मध्ये गेलो तिथे पण असणार आहे, आणि प्रोफाईल मध्ये गेलो तर तिथे पण काय असणार आहे? आपला नावबार आणि फुटर असणार आहे. ठीक आहे, जसं मी काय करतो की आपल्या पेज मध्ये आलो, जो काय पेजेस नावाचा फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये मी एक फाईल बनवतो. जसं की त्याला नाव देतो मी इथे products.js. त्याच्यामध्ये थोडासा कंपोनंटचा कोड राईट करतो, फंक्शन, अरे जास्तच राईट. ओके, ओपन करली, क्लोज करली, त्याच्यामध्ये आपण रिटर्न करू जस्ट एक H1, आणि H1 मध्ये सांगू की तो पेज कोणता आहे. तो पेज आहे प्रोडक्ट्स नावाचा. त्याला दुसऱ्या पेजवर दाखवायचे असेल तर इथे करणार एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं. काय कंपोनंटचं नाव? प्रोडक्ट्स. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं. जसं मी इथे टाकलं स्लॅश प्रोडक्ट्स, तर दिसला का मला इथे प्रोडक्ट पेज? नाही दिसलं. त्यासाठी आपल्याला सेटअप करायला लागेल. कसा? की त्याचा रस्ता ठरवायला लागेल app.jss मध्ये. मग मी काय करतो, इथे अजून एक टॅग घेतला, त्यामध्ये मी सांगतो की पाथ कोणता असणार आहे आपला? स्लॅश प्रोडक्ट्स. ओके, त्यामध्ये एखादा युजर आला तर कोणता इलिमेंट दाखवायचा आपल्याला? प्रोडक्ट नावाचा. इथे राईट करतो मी जस्ट प्रोडक्ट कार्ड, नाही प्रोडक्ट्स. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आला इथे आपल्याला प्रोडक्ट. आता ह्या प्रोडक्ट पेज मध्ये पण हे असणार आहे ना नावबार आणि फुटर. त्यासाठी काय करायचं, जस्ट जो काय आपला प्रोडक्ट नावाचा पेज आहे, कुठे? इथे प्रोडक्ट, त्यामध्ये काय करायचं, वरती आपल्याला नावबार लागतोय, नावचं N कॅपिटल,
नावबारला इथे इम्पोर्ट केला ऍज अ एका टॅग मुळे राईट केलं आणि लास्ट मध्ये आपल्याला काय पाहिजे फुटर इम्पोर्ट केला एका ऍज अ टॅग मुळे राईट केलं इथे आलं आउटपुट पेजला नावबार आणि फुटर आपल्याला इथे शो झालाय इथे शो झालंय ना आणि मध्ये काय आलंय प्रोडक्ट जस्ट आपल्याला जिथे नावबार लागतोय तिथे फक्त काय करायचं ह्या टॅगला इम्पोर्ट करायची जस्ट आला आपला तिथे नावबार एचटीएमएल सीएसएस मध्ये काय केलं असतं तुम्ही होम मध्ये पण नावबार राईट केला असता प्रोडक्ट मध्ये पण नावबार राईट केला असता अबाउट मध्ये पण राईट करायला लागला असता ना पण रिॲक्ट जेएस मध्ये तुम्ही एकदा कोड तो राईट केला तर त्याला तुम्ही मल्टिपल टाइम काय करू शकतात यूज करू शकतात म्हणजे तुम्ही जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटला रियूज करू शकता पेजेस म्हणजे काय कंपोनंट आणि कंपोनंट म्हणजे काय पेजेस मग आपण एखादा कंपोनंट बनवला त्या कंपोनंटला आपण रियूज करू शकतो कितीही वेळा आपण समजतंय ना रिॲक्ट जेएसचे फायदे भरपूर आहेत हा पण एक फीचर झाला रिॲक्ट जेएसचा रिॲक्ट जेएस मध्ये आपण कंपोनंट रियूज करू शकतो त्यानंतर अजून फीचर आहे की रिॲक्ट जेएस मध्ये आपण सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवू शकतो भरपूर सारे फीचर आहेत ओके एवढं समजलंय तुम्हाला आता पक्का घ्यायची पुढे अजून